Hello friends, today we'll discuss about the formulation of syrup. In last video we have discussed about the introduction of syrup. Now we'll discuss about the formulation. Which type of ingredients are required for the preparation of syrup? See, first one is the vehicles and second is the adjuvants. So which type of vehicles are suitable for the preparation of syrup? So syrups are prepared by using purified water. So potable water should not be used for preparing the syrup because it contains both volatile as well as non-volatile impurities. सिरप प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला प्युरिफाईड वॉटरची गरज असते, परंतु जे काय पोटेबल वॉटर आहे हे आपण त्यामध्ये यूज करू शकत नाही बिकॉज इट कंटेन व्होलॅटाईल इम्प्युरिटीज अँड नॉन व्होलॅटाईल इम्प्युरिटीज. See, these are some photos of syrup. See the adjuvants. Second point is the adjuvants. The following adjuvants are generally added to improve the formulation of syrup. तो कोणकोणते ॲडजॉइंट्स याच्यामध्ये आपल्याला यूज करावे लागतात. फर्स्ट इज द स्टॅबिलायझर, दॅट इज केमिकल स्टॅबिलायझर्स. सो एक्झाम्पल्स ऑफ केमिकल स्टॅबिलायझर्स आर ग्लिसरीन, देन सॉर्बिटॉल अँड प्रोपिलिन ग्लायकॉल is added in small quantity to the syrup. Glycerin, sorbitol and propylene glycol अशा पद्धतीचे स्टॅबिलायझर्स याच्यामध्ये आपण यूज करू शकतो इन स्मॉल क्वांटिटी टू द सिरप टू प्रिव्हेंट द क्रिस्टलायझेशन ऑफ द सुक्रोज. सुक्रोजचं क्रिस्टलायझेशन होऊ नये, त्यामध्ये क्रिस्टल्स तयार होऊ नये, त्यासाठी आपण त्यामध्ये अशा पद्धतीचे स्टॅबिलायझर्स ॲड करू शकतो. ग्लिसरीन, सॉर्बिटॉल, प्रोपिलिन ग्लायकॉल. तर यालाच ह्युमॅक्टंटसुद्धा म्हटलं जातं. सो दे आर ॲक्च्युअली ह्युमॅक्टंट्स. म्हणजे ते काय करणार आहे, मॉइश्चर त्यामध्ये मेंटेन करणार आहे. ड्रायनेस जे काय फॉर्म होत आहे तो त्याच्यामध्ये अवॉइड होणार आहे ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ग्लिसरीन, सॉर्बिटॉल अँड प्रोपिलिन ग्लायकॉल. नेक्स्ट, सर्टन सर्फॅक्टंट्स लाईक ट्विन्स कॅन बी कंबाइंड विथ सिरप to dissolve the certain ingredients in the syrup to make a clear syrup. ज्यावेळेस मेडिकेटेड सिरप आपल्याला बनवायचा आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स असतील किंवा त्यामध्ये ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असेल, एखादं सॉल्ट असेल, त्यामध्ये आपण काय ॲड करणार आहे, ट्विन्स ॲड करणार आहे ॲज ए सर्फॅक्टंट. तो याच्यामध्ये ॲड केल्यामुळे दोन्ही व्यवस्थित काय होणार आहे, डिझॉल्व होणार आहे. एखादा इन्ग्रेडियंट प्लस ट्विन्स इन द सिरप टू मेक अ क्लिअर सिरप. तर याने काय होणार आहे, क्लिअर सिरप फॉर्म होणार आहे या सर्फॅक्टंट ॲड केल्यामुळे किंवा हे ट्विन्स ॲड केल्यामुळे. नेक्स्ट, कलरिंग एजंट. मेनी सिरप्स आर अट्रॅक्टिव्हली कलर्ड विथ कोल टार डाईज सच ॲज अमारांथ, कंपाऊंड टार्ट्राझिन अँड ग्रीन येस अँड टार्ट्राझिन. सो अनेक सिरप आहेत त्याच्यामध्ये ॲट्रॅक्टिव्ह कलर आपण ॲड करू शकतो. उदाहरणार्थ कोल्टार डाईस त्यामध्ये आपण ॲड करू शकतो. सो कोल्टार डाईचे एक्झाम्पल आहेत अमारांथ, कंपाऊंड टार्ट्राझिन, ग्रीन येस अँड टार्ट्राझिन. अशा पद्धतीचे कलरिंग एजंट किंवा कलर्स त्यामध्ये आपण ॲड करू शकतो टू गेट द अट्रॅक्टिव्हनेस. देन नेक्स्ट इज द फ्लेवरिंग एजंट्स. The following flavoring agents are added in simple syrups to prepare the flavored syrup. तर खालीलप्रमाणे जे काही फ्लेवर्स आहेत हे सिम्पल सिरपमध्ये ॲड केले जातात किंवा फ्लेवरिंग एजंट. सो फर्स्ट इज द टिंक्चर सच ॲज टिंक्चर लेमन, देन टिंक्चर जिंजर. अशा पद्धतीचे टिंक्चर त्यामध्ये आपण ॲड करू शकतो टू गेट द फ्लेवर. त्यानंतर फ्रूट ज्युसेससुद्धा त्यामध्ये आपण ॲड करू शकतो, दॅट इज रास्पबेरी ज्यूस, वाईल्ड चेरी. त्यानंतर इसेन्समध्ये व्हॅनिला आहे, त्यानंतर ऑरेंज आहे. अशा पद्धतीचे यामध्ये आपण फ्लेवर्स ॲड करू शकतो. वी कॅन ॲड दिस फ्लेवर्स इन द सिम्पल सिरप. सो ऑल ऑफ यू नो व्हॉट इज द सिम्पल सिरप. सिम्पल सिरप मीन्स जस्ट प्युरिफाईड वॉटर प्लस सुक्रोज.
So in flavored syrup we will add the certain flavor. Next, preservatives. So apart from this we will add the preservatives. The syrups containing 66.7% weight by weight of sucrose have high osmotic pressure. So in last video we have discussed about this point. Due to the osmotic pressure, high osmotic pressure, so it will act as a preservative, or it will prevent the growth of the microorganisms. For example बॅक्टेरिया आहे, त्यानंतर फंजाई आहे आणि मोल्ड्स आहेत. So percentage of sucrose is 66.7% weight by weight. So no preservative is needed. So सिरपमध्ये प्रिझर्वेटिव्हची आवश्यकता पडत नाही. Generally, benzoic acid, sodium benzoate, methyl paraben are commonly used in appropriate concentration. त्याच्यामध्ये काय एक्सेप्शनल केसेस आहेत, त्या एक्सेप्शनल केसेसमध्ये बेन्झॉइक ॲसिड, सोडियम बेन्झोएट, मिथाइल पॅराबेन ही त्यामध्ये ॲप्रोप्रिएट क्वांटिटीमध्ये यूज करू शकतो. Then use of sterilized containers and closures is also effective way of preserving the syrups. सिरप प्रिझर्व करण्यासाठी यामध्ये आपण स्टेरिलाइज कंटेनर्स यूज करू शकतो किंवा स्टेरिलाइज क्लोजर्ससुद्धा यूज करू शकतो, जेणेकरून त्यामध्ये सिरपचं प्रिझर्वेशन व्यवस्थित होऊ शकते. ओके, थँक्यू. If you like the video, then please comment, share and subscribe.